महापौरांच्या त्या साईडला STPचा मोठा प्लांट आहे। मुळामध्ये हे अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणीत नेमका आणताय कोण? कारण मी पूर्ण वाचलं हे टेंडर। या टेंडरमध्ये महापौर बंगल्याच्या बाहेर जे काही बॅरिकेड लावले जाणार, नॉइज बॅरिकेड, प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून, तर मुळामध्ये महापौर बंगल्याचा जो रस्ता आहे त्याच्यापासून कितीतरी आतमध्ये प्राण्यांचे पिंजरे, म्हणजे कितीतरी मीटरवर म्हणायला हरकत नाही, आणि ते लावायचे असतील तर ते लावू शकतात। कारण प्राण्यांना, पक्ष्यांना बाहेरच्या याचं आवाजाने त्रास होऊ नये ही संकल्पना चांगली आहे। पण मग याच्यात लिहितानाच त्यांनी जर असं लिहिलं असतं AMC बंगलोर टू STP याच्यामध्ये अनेक कामं आहेत, म्हणजे डायरेक्ट महापौरांवर हा अटॅक झाला नसता। आणि महापौरांनी पण आता लक्ष दिलं पाहिजे। ते जे काही वक्तव्य करतायत, मुळात हे टेंडर जर आम्ही आज तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच गटनेता बोलवलं असतं, तर उलट मी पण सांगितलं असतं की हे बरोबर आहे, फक्त महापौर बंगल्याचा उल्लेख म्हणजे हेरिटेज तुम्ही AMC टू STP असं म्हटलं असतं तर ते जास्त उचित राहिलं असतं। मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलं आहे असं जे कोण दाखवू इच्छित आहे, हे अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे। या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार? कसं चुकलं? अख्खी ही बातमी नुसती मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती राहत नाही। मुंबईच्या महापौर या जागतिक लेवलला पोचलेले असतात सगळे। आम्ही गेलो, पण अशा पद्धतीने जागतिक लेवलला पोचणं, महापौरांना बदनाम करून, मला वाटतं मुंबई म्हणजे मी हेरवी भले मी विरोधी पक्ष आहे, पण काही गोष्टी ज्या चुकल्या आहेत प्रशासनाच्या आणि कारण नसताना महापौरांना अडकवत आहेत, मला वाटतं हे चुकीचं आहे। आणि हे सगळं जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरे बालबुद्धीचे आहेत वगैरे असंही बोलणं आणि मग टेंडर मागे घेणं, मग त्याच्यानं तुमची बालबुद्धी दिसते। मला असं वाटतं महापौरांना अजूनही वेळ गेलेली नाही आहे। सगळ्या गटनेत्यांना विश्वासात घ्या। हे कोण कारस्थानं करतायत, हे अजून कुठून करतायत मलाही नाही माहिती आहे, आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे। प्रशासनाने असं जर चुकीचं आणलं असेल तर महापौरांनी इन्क्वायरी लावली असेल नाही, पण मी याची पूर्ण आता हे करणार। आणि महापौरांनी त्यावेळेला मात्र अशा गोष्टीला प्रशासनाला पाठीशी घातलं नाही पाहिजे। जेव्हा विरोधी म्हणून आम्ही आणू की हे प्रशासन चुकतं आहे, तर तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार, तर ते केली पाहिजे। मुळात मी महापौरांच्या स्वप्नात जाते किंवा महापौर माझ्या, हे विषयच नाही। आम्हाला कल्पना आहे 2.5 वर्षाची ती खुर्ची असते। आम्ही जेव्हा खुर्चीवरनं आलो त्यानंतर 4 वर्ष गेली, ती प्रशासकाच्या हातात होती। आणि मी कायम तुम्हाला महापौरांना सांगते की मॅडम, गेली 5 वर्ष तुम्ही महापालिकेत नव्हता, मधली 4 वर्ष तुम्ही नव्हता, समजून घ्या या प्रशासनाचे कारनामे, समजून घ्या तुम्हाला का अडचणीत आणतायत। हे रिअल सरळ महापौरांना अडचणीत आणणारच टेंडर कॉपी आहे। आणि त्याच्यावर जर मग मीडियाने प्रश्न विचारले तर ते चुकीची नाही। आणि महापौरांनी आजच जेव्हा कळता क्षणी गटनेता घेतलं असतं तर आम्ही सगळे गटनेते तुमच्या पाठीशी उभं राहिलो असतो, आणि हे टेंडर जरी चुकीचं असलं तरी मागे घेतलं नाही पाहिजे होतं। हेड चुकला असेल, मागे का घेतला? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, कितींदा सांगायचं, ओरडून ओरडून सांगतोय। तर त्यांना असं वाटतं आम्ही महापौरांची स्वप्न बघतोय। ही 5 वर्ष आम्ही स्वप्न बघत नाही आहे। आम्हाला लोकशाहीची कल्पना आहे, आणि लोकशाहीत काही असे चमत्कार होत नाही जे आत्ता झालेत, पुढे होणार नाहीत ते चमत्कार।
हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आम्हाला स्वप्न पडण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या खुर्चीत बसवलं आहे त्या खुर्चीला आम्ही न्याय देताना कोणाला अन्याय पण होऊ नये. मग त्या महापौर का असे ना, त्यांच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे. महापौरांच्या प्रत्येक कृतीला आपण प्रत्येक वेळा जर प्रशासन चुकीचं ठरवेल तर महापौरांच्या पाठीशी आम्ही आहोत. हे असं टेंडर आणून प्रचंड महापौरांना अडचणीत आणलं आहे आणि महापौरांनी मी टेंडरच मागे घ्यायला लावते हा जो निर्देश दिला त्यामुळे अधिक महापौरांच्या अडचणी वाढतील असं मला आता ह्याच्यावरनं दिसत आहे. पण ताई हे टेंडर बघितल्यानंतर याची बहुतांश कामं ही महापौर बंगल्याशी संबंधित असावीत असा संशय निर्माण होतोय. महापौरांना याची कल्पना होती की अधिकारी जाणून असं जर तुम्ही करताय असं तुम्ही म्हणताय तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला नाही नाही, मी पुन्हा एकदा रिपीट करते. हा पूर्ण टेंडर वाचलं आणि खरंच आहे महापौरांच्या बंगल्या, पण नुसता महापौरांचा बंगला नाही आहे, त्याच्या बाजूला नाटक आहे, थिएटर आहे, त्याच्या बाजूला एमसीचा बंगला आहे, त्याच्या बाजूला STPचा आहे, त्याच्या बाजूला एक मोठं एक बिल्डरची इमारत बनते आहे. काय कोण कोणाशी कनेक्ट आहे जे काय तर ठोका मग महापौरांवर. मला वाटतं पूर्ण बॅरिकेड लावण्यामध्ये पण संशय नक्की आहे, पण तो महापौरांवर नाही. जर महापौर म्हणतात याच्यातली मला माहिती नाही तर मग महापौर या गोष्टीचे काय करणार आहेत, कशी इन्क्वायरी करणार आहेत, का अख्खं बॅरिकेड लागणार आहे ओन्ली महापौर बंगल्याला नाही. विचार करा, त्याच्या बाजूला जे बांधकाम चाललं आहे फार उंची लोक तिथे राहायला येणार आहेत. हा संशय मला पूर्ण येतो आहे आणि हा संशय संपूर्ण अधिकारी याच्यात मिळालेले आहेत आणि अधिकारी काहीतरी गडबड करतायत आणि त्या गडबडीत अधिकाऱ्यांना कोण मदत करत आहे आमच्या असलेल्या संपूर्ण बसलेल्या नगरसेवकांच्या मधला अधिकाऱ्यांना ही कोण मदत करत आहे की आणा महापौरांना अडचणीत. हे बरोबर नाही. भले त्या भाजपाच्या असूनही मी सांगेन की हे कोणासाठी नक्की काय काम होतं आहे. आणि ते महापौरांनी जर मागितलं असेल नॉईज हे नको म्हणून तर आम्ही दोघं राहून गेलो आहे, आवाज येतच नाही. पण प्राणी पक्ष्यांसाठी मागितलं आहे आणि तुम्ही केलं आहे हे प्रशासनाचं आहे. आणि त्याच्यात हेरिटेज बंगलो टाकल्यामुळे हा जो काही समज आणि त्याच्यात महापौरांनी अधिक एक मोठी चूक केली. पाठीच घ्यायला नाही पाहिजे होतं, गटनेत्यांना लगेच बोलवायचं होतं. असे जेव्हा टेंडरच्या गोष्टी येतात तेव्हा माझ्यासारख्या महापौरांनी पण मी त्यावेळेला लगेच गटनेता घ्यायची आणि त्याच्या विचारायची ह्याच्यात माझं काय चुकलं आहे किंवा आपण कसं एकमेकाला सपोर्ट करू आणि ते आपोआप सगळं बरोबर होतं. ते असे कितीतरी अधिकारी आजही आहेत, त्यांना ते माहिती आहे. आपल्याला मुंबईचं चांगलं करायचं आहे, पण ते मुंबईचं चांगलं करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून तिथे चाललेल्या बिल्डिंगला मदत व्हावी का, कारण उची लोक राहायला येणार. त्यानंतर आयुक्तांचा बंगला आहे AMCचा, त्यानंतर जे थिएटर आहे त्याच्यात महापौरांचा बंगला आहे, तो परिसरात हेरिटेज आहे. त्यामुळे निव्वळ त्यांना याच्यावर घेणं तर मला प्रशासनाचा डाऊट आहे. कुछ तो गडबड आहे आणि ती गडबड मी शोधून काढेन, 100% मी शोधून ह्या 5 दिवसात तुमच्यासमोर आणणार, शोधणार. कारण काय याच्यामध्ये जो उल्लेख झाला आहे ना, महापौरांचा बंगला अडचणीत नक्की आहे. काय काय खर्च झाले ते मुंबईकरांना कळत आहेत, पण या एका टेंडरवरून असं दिसतंय प्रशासन सगळ्यांना अडचणीत आणण्याचं काम करत आहे. मग याच्याबरोबर आमची तुतू मैमय लागत राहणार आणि प्रशासन हळूच सटकून जाणार. त्यामुळे मला प्रशासनावर डाऊट आहे. बाजूला चाललेल्या बिल्डिंग त्याच्यानंतर बाकी गोष्टी हे बरोबर नाही आणि नुसतं हेरिटेज टाकून महापौरांना अडचणीत आणलं आहे. अशा प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे. आणि महापौर आता टेंडर तर ऑलरेडी मागे घेतलं आहे, त्यामुळे आत्ता कारवाई काय करणार हे पण मला बघायचं आहे. महापौर ऋतू तावडे यांना जेव्हा विचारण्यात आलं
चौपाटीचा दौरा कधी करणार? त्यांच्याकडून सतत सांगण्यात येते की सध्या कामं आहेत पण मी लवकरच दौरा करणार आहे. बघा, महापौरांना माझं 21 जुलैला पत्र गेलं आहे, माझं स्वतःचं बेडे मॅडमना गेलं आहे. अजूनही त्याचे उत्तर इतकं निर्ढावलेलं प्रशासन असूच कसे शकतं? 22 दिवस कचऱ्यावरणात तिकडचे जूचे लोक त्रस्त झाले. प्रचंड वास येतोय. एक चॅनल त्याच्यावर सारखं काम करतंय. यांना भीती म्हणून राहिलीच नाही काय? भीती तर नाही, जबाबदारी पण नाही. AMC DMC करतात काय? तिथे बघायला गेलं तर 75-100 लोक लावलेत असं सांगितलं जातं. पण अगदी त्या रमाडा हॉटेलपासून जर आपण आलो आणि मोजत आलो तर 100 काय 25 पण मिळत नाही. काय अंदाधुंदी कारभार चालला आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी 4 वर्षात तुम्ही असा गोंधळ घातलाय, हा आमचा आरोप आहे. प्रशासकाने घातलाय, हा आमचा आरोप आहे. आणि त्या प्रशासकाला जर सत्ताधारी पाठीशी घालत असतील तर ह्या मुंबईत अशाच गोष्टी घडणार. महापौर यांनी स्वतः देखील जे पश्चिमचे सहाय्यक आयुक्त आहेत चक्रपाणी यांना पत्र दिलेलं होतं यंत्रणा वाढवण्याबाबत, परंतु त्याबाबत देखील अंमलबजावणी झाली. जे चक्रपाणी अल्ले हे वेगळ्याच कामात गुंतलेले आहेत. माझं तुमच्या माध्यमातून आयुक्तांना पण मी सांगते,